एखाद्या सिनेमात जसा थरार घडावा तशा काल धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. धावपळ आणि पळापळ. जिल्ह्यातल्या विकास कामांच्या पाहणीसाठी 22 आमदारांचं शिष्टमंडळ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतं. या शिष्टमंडळातले 11 आमदार जिल्ह्यात पोहोचलेले होते. याच दौऱ्यादरम्यान धुळ्यात असलेल्या शासकीय विश्रामगृहात एक रूम बुक झालेली असते. ही रूम बुक केलेली असते अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने. याच रूम मध्ये मोठी रोकड या शिष्टमंडळांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गोळा करून दिल्याची माहिती अनिल गोटेंना मिळते. ठाकरे गटाचे अनिल गोटे मग या सगळ्याची माहिती पोलिसांनी संबंधित यंत्रणांना देतात. पण यंत्रणा मात्र त्यांना सुरुवातीला काहीच प्रतिसाद देत नाही. इथूनच खरं नाट्य सुरू होतं आणि या रूम मध्ये कोट्यावधी रुपये सापडतात. नेमकं काय घडलंय काल धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात? रूम मध्ये सापडलेले हे पैसे नेमके कोणाचे आहेत आणि हे कोणासाठी देण्यात आणलेले होते? हा सगळा प्रकार नेमका काय आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. पण ही सांगायची गोष्ट अशी की काल धुळ्याच्या रेस्ट हाऊस रूम क्रमांक 102 मध्ये पोलिसांना तब्बल 1,84,00,000 रुपयांची रोकड सापडली आहे. आणि या प्रकरणानं सध्या राज्यभरात खळबळ उडालेली असून माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. अगदी सिनेमातल्या एखाद्या दृश्यासारख्या काल धुळ्यात या सगळ्या नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. पण नेमकं त्यावेळी काय घडलं होतं हे आपण आता एक एक करून समजून घेऊयात. तर बघा, ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांना त्यांच्या काही सूत्रांकडून आमदारांच्या शिष्टमंडळाला देण्यासाठी पैसे गोळा करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अनिल गोटे थेट आपल्या समर्थकांसह गुलमोहर विश्रामगृहावर धडकले. अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाच्या नावावर ही रूम बुक केलेली होती. मात्र हे प्रकरण घडलं तेव्हा हा स्वीय सहाय्यक रूमला टाळ ठोकून फरार झालेला होता अशी माहिती माध्यमांमधून मिळते. म्हणून मग अनिल गोटे यांनी तिथंच खुर्ची टाकली आणि टाळं लावलेल्या रूमला पहारा देत पोलीस आणि यंत्रणांना फोन केले. अनिल गोटे यांच्या फोनला सुरुवातीला कोणीच प्रतिसाद दिला नाही. जवळपास 2-3 तास काहीच प्रतिसाद मिळत नाही म्हणून अनिल गोटे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी तिथंच ठिय्या मांडला. म्हणूनच मग प्रकरण वाढण्याची शक्यता असतानाच यंत्रणांचे अधिकारी तिथं पोहोचले. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी रूम उघडली तेव्हा तिथं खरंच पैशांचं मोठं घबाड सापडलं. हे पैशाचं घबाड पाहून अधिकारी काही वेळ चक्रावले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. पंचनामा प्रक्रिया सुरू केली. यावेळी खोलीचं कुलूप कटरच्या साह्यानं तोडण्यात आलं आणि अधिकाऱ्यांनी खोलीत प्रवेश केला. एवढंच नाही तर कॅश मोजण्यासाठी थेट मशीन्स मागवले गेले. रात्री 11 पासून सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत ही सगळी मोजणी तिथं सुरू होती. ही मोजणी होईपर्यंत शिवसैनिक अनिल गोटेंसह सगळे तिथंच ठिय्या मांडून बसले होते. संपूर्ण मोजणी झाल्यानंतर या ठिकाणी तब्बल 1,84,00,000 रुपये असल्याचं यंत्रणांनी सांगितलं. मात्र अनिल गोटे यांनी घटनास्थळी 5 कोटींपेक्षा जास्त रोकड असल्याचा दावा केला. आज सकाळपासून राज्यभर या प्रकरणानं खळबळ उडालेली आहे. या घटनेनंतर अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अनिल गोटे यांचे आरोप खोटे आहेत. या आरोपांमध्ये तथ्य नाही. माझा पीए त्या रूम मध्ये राहत नव्हता. हे सर्व प्लॅन केलं गेलं आहे. खोटे आरोप करायची त्यांची जुनी सवय आहे असं खोतकर म्हटले आहेत. पण विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहाय्यकावरच अनिल गोटेंनी आरोप केले. या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं. विकास कामांमधील त्रुटी लपवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी विधिमंडळातील सदस्यांना ही रक्कम पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ही रक्कम कोणी दिली आणि कोणासाठी होती याचा तपास व्हायला हवा अशी देखील मागणी गोटे यांनी केली आहे. पण विश्रामगृहात सापडलेल्या रकमेच्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी मात्र शिंदे गटाला घेरला आहे. त्यांनी समितीचे अध्यक्ष असलेले अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच ईडी सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचा 3 दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात शासनाची जी विकास कामं झाली आहे ती योग्य प्रकारे झाली की नाही ते तपासण्याचं काम अंदाज समिती करत असते. परंतु धुळे जिल्ह्यात या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झाले आहे, भ्रष्टाचार झालाय. यामुळे शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर 15 कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी एका ठेकेदारानं घेतली. गेल्या 3 दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती. 5 कोटी रुपये जमा झाले होते. उर्वरित 10 कोटी नंतर जमा होणार होते असं राऊत यांनी म्हटलं. एकूणच शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटलंय. ते म्हणाले, ही समिती, विशेषतः समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर किती भ्रष्ट आहेत ते समोर आलंय.
15 कोटी जमवण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे. आमदार अनिल गोटे यांचं कौतुक करत संजय राऊत यांनी सांगितलं की माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे प्रकरण उघड झालं. या प्रकरणात अडकलेले काही लोक फरार झाले आहेत. अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहे का हे पाहावे लागेल, परंतु या माध्यमातून गेल्या वर्षभरात आणि त्याच्या पूर्वीच्या 2.5 वर्षात अंदाज समितीचे दौरे कुठे कुठे झाले, त्यात काय काय झालं हे सर्व पाहावं लागणार आहे, असं देखील राऊत यांनी म्हटलंय. या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की एखाद्या चांगल्या कामगिरीसाठी रोख रकमेचं बक्षीस दिलं जातं. धुळ्यात गेलेल्या अंदाज समितीनेही अशी काही दैदिप्यमान कामगिरी केली असेल का, आणि म्हणून त्यांना बक्षीस देण्यासाठी कोट्यावधी रुपये रक्कम जमा केले असतील का, हा संशोधनाचा विषय आहे. पण अवकाळी पावसाप्रमाणे आमदार अनिल गोटे साहेब त्या 102 क्रमांकाच्या खोलीत अचानक हजर झाले आणि त्यांच्यामुळं अंदाज समितीच्या दैदिप्यमान कामगिरीवर आणि बक्षीस म्हणून मिळणाऱ्या रकमेवरही पाणी फेरलं गेलं, असं त्यांनी म्हटलं आहे. पण एकूणच मंडळी, हे सगळे पैसे कशासाठी आणि कोणासाठी आणले गेले होते याबद्दलची ठोस माहिती अजून मिळालेली नाही. पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं? हे पैसे नेमके कोणाचे असतील आणि नेमके कोणासाठी गोळा केलेले असावेत? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.